आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचलेले आहेत। विविध विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे। योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत आहेत, अयोध्येत पोहोचलेले आहेत। एक दिवसीय दौऱ्यावर ते येत आहेत। तर या दौऱ्यात ते 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत। तर त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। उत्साहाचं वातावरण अयोध्येत पाहायला मिळतंय। धर्मपथ ते रामपथ असा 15 किलोमीटरचा रोड शो ही करण्यात येणार आहे। त्यानंतर 11:30 वाजता ते रेल्वे स्टेशनवर पोहोचतील अशी माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचलेले आहेत। योगी आदित्यनाथ त्यांनी यांचं स्वागत केलेलं आहे। मोदींचं स्वागत केलंय। विविध विकास कामांचं थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे, उद्घाटन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर इथे अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू रामाची प्रतिष्ठापना होणार आहे, प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। आणि त्यानंतर आता या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सजलेली आहे आणि उत्साहाचं वातावरण अयोध्येत पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत अयोध्येतून आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत अयोध्येत। योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आत्ताची तिथली दृश्य काय आहेत, कसं वातावरण आहे आणि दुसरं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे आहे? निश्चितच एअरपोर्टला आलेले आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील किंवा इथले गौरवपूरचे खासदार सिद्धनाथ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि आता सुलतानपूर हायवेवरून जे आहेत ते मोदी रामपथला येतील। अवघ्या 5 मिनिटाचं हे सगळं जे अंतर आहे ते आता मोदी कव्हर करतायत। आणि त्यानंतर लता मंगेशकर चौकाचं लोकार्पण होईल। लता मंगेशकर चौकामध्ये जी प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे जिनाची, त्या प्रतिमेचं लोकार्पण जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। आणि तिथून मग मोदी जे आहेत ते मुख्य रस्ते जे आहेत ते राम मंदिराच्या कॉरिडॉर पर्यंत मोठी अशी रॅली करणार आहेत। आणि आपण आता तिथेच आहोत ज्या ठिकाणी ही रॅली सगळी होणार आहे। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची दृश्य आहेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या रॅलीच्या मार्गावरती पाहायला मिळतोय। आणि अशा प्रकारच्या ज्या कमानी आहेत त्या कमानी या सगळ्या रॅलीच्या मार्गावरती बसवण्यात आलेल्या आहेत। आणि या कमानींच्या जी आहे ती फुलाची मोठी अशी आराख या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण जर पाहिलं तर हा जो सगळा भाग आहे तो राम मंदिराचा कॉरिडॉर आहे। इथूनच राम मंदिराकडे जाण्याचा मुख्य रस्ता जो आहे तो इथूनच आहे। त्यामुळे या सगळ्या भागाला जे आहे ते पोलिसांनी आता छावणीचं स्वरूप दिलेलं पाहायला मिळतंय। प्रत्येक ठिकाणी नागरिकांचं चेकिंग होऊनच या सगळ्या रॅलीस्थळी नागरिकांना जावं लागतंय। त्यामुळे मोठी जी आहे ती रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींची सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि विविध ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते लोककलाकार जे आहे ते लोककलाकार येऊन त्यांची कला या ठिकाणी सादर करत असलेली पाहायला मिळत होतं। आणि तशा प्रकारचे स्टेज जे आहे त्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या टाकण्यात आलेल्या आहेत। स्टेजवरून लोककलाकार जे आहेत ती त्यांची लोककला सादर करताना पाहायला मिळत आहेत। अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये मोदी जे आहेत ते पहिल्यांदा हनुमानगडीला जातील। हनुमानगडीचं दर्शन घेऊन राम मंदिर कॉरिडॉरपर्यंत मोदींची रॅली येईल। आणि त्या रॅलीच्या माध्यमातून मोदी जे आहेत ते राम मंदिराची पाहणी देखील काहीशी करतील अशी माहिती सध्या मिळते। आणि हे झाल्यानंतर काही किलोमीटर अंतरावरती असणारं रेल्वे स्टेशन, अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं रेल्वे स्टेशनला मोदी जे आहेत ते भेट देतील। रेल्वे स्टेशन देखील मोठ्या प्रमाणामध्ये भव्य आणि दिव्य झालेलं आहे, त्याचं लोकार्पण जे आहे ते मोदी करतील। आणि
त्यानंतर मोदी कदाचित जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत आणि इथल्या लोकांसोबत चर्चा देखील करणार असल्याची माहिती मिळते. कारण का जवळपास 15,000 कोटींचा जो निधी आहे तो निधी मोदी या सगळ्या च्या माध्यमातून वाटप त्याचं करणार आहेत आणि या निधीच्या माध्यमातून या सगळ्या आयोजन निगडीचा विकास जो आहे तो येत्या काही दिवसांमध्ये करण्याचा जे आहे ते नियोजित केलेलं आहे. जी जी रोहन, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक प्रकारे तिथे शक्ती प्रदर्शनच करतील, पण त्यांना पाहण्यासाठी तिकडे गर्दी जमा झालेली आहे. तिथल्या लोकांशी बातचीत करू शकता का? नक्कीच. आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला जे आहे ते लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नागरिक या ठिकाणी येऊन ते मोदींना पाहण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. मोदींसाठी ते सकाळपासूनच रांगा लावून बसलेले पाहायला मिळत आहेत. कधी येत आहेत अशी त्यांची भावना झालेली आहे. आपण काही नागरिकांशी बातचीत करूयात. अंकल जी, कहाँ से आए हो? मोदी जी को देखने के लिए आए हो? मोदी जी देखने आए, उसका परिवार आया है। कितने बजे आए थे यहाँ? आधे घंटे पहले आए, यही बगल में रहते, रेलवे स्टेशन के बगल में, अयोध्या में। तो अभी कैसा लग रहा है? आप एक बार मतलब राम मंदिर होने के बाद क्या करने वाले आप? अरे बस दर्शन करेंगे और जो लोग आएंगे उनका स्वागत करेंगे। तो आप कुछ बिझनेस करते हैं यहाँ पे, क्या करते हैं? हाँ, मैं नौकरी करता हूँ। तर हे सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. नोकरी करणारे हे सगळे आहेत आणि नोकरी करून बिझनेस देखील त्यांना या सगळ्याच्या ठिकाणी करण्याचं त्यांचं योजना आहे. प्रज्ञा, तर रोहन, खरंच आता आपण जे स्वर ऐकतोय, खरं तर ते सूर ऐकताय, ते भक्तिमय वातावरण तिथलं पाहावयास मिळतंय अयोध्येचं. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथून जातील. त्यांना पाहण्यासाठी खरं तर तिकडे लोक जमा झालेली आहेत. दुतर्फा गर्दी पाहायला मिळते. तर आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ते रेल्वे स्टेशनचं, रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करतील, लोकार्पण करतील वंदे भारत एक्सप्रेसचं. त्याचबरोबर ते दुसऱ्याही विकास कामांचं उद्घाटन करतील. तर हा सर्व दौरा सुरू असताना खरं तर तिथलं प्रशासन कशा प्रकारे सज्ज झालेलं आहे? नक्कीच प्रज्ञा, खरं तर आपण काल अनेक नागरिकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की 22 तारखेला पिक्चर आहे आणि हा पिक्चरचा ट्रेलर हा आजचा मोदींचा दौरा आहे, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या नागरिकांचं होतं. प्रशासनाची देखील ही रंगीत तालीमच म्हणावी लागणार आहे, कारण त्या तारेवरची कसरत या सगळ्या प्रशासनाची 22 तारखेला होणार आहे. परंतु त्याचा अनुभव हे सगळं प्रशासन आताच अनुभवते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का हजारो पोलिसांचा बंदोबस्त, जवळपास 10,500 ते 11,000 पोलीस जे आहेत ते आता या सगळ्या रेल्वे स्टेशन आणि राम मंदिर कॉरिडोरच्या परिसरामध्ये आहेत. बाहेर हायवेला पोलीस बंदोबस्त वेगळा आहे, एअरपोर्टला पोलीस बंदोबस्त वेगळा आहे. आपण शरू नदीकाठी काल देखील पाहिलं तर त्या नदीकाठी देखील पोलीस बंदोबस्त वेगळा आहे. लता मंगेशकर चौकामध्ये पोलीस बंदोबस्त वेगळा आहे. बायपासचा पोलीस बंदोबस्त वेगळा आहे आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते सध्या अलर्ट मोड वरती पाहायला मिळतंय. प्रशासनाची जी आहे ती तारेवरची कसरत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाहायला मिळते आणि 22 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे, 22 तारखेला जी प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे, त्यामध्ये देशभरातील सगळे व्हीव्हीआयपी लोक जे आहेत ते या राम मंदिराच्या ठिकाणी येणार आहे, रामलल्लांच्या दर्शनासाठी येणार आहे, त्यांची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे प्रशासन जे आहे, राम मंदिराचं ट्रस्ट जे आहे, न्यास कमिटी जी आहे, ती कमिटी जी आहे, त्या सगळ्यांची तारेवरची कसरत पाहायला मिळते आणि ते सगळे लोक जे आहेत ते सध्या या सगळ्याचं नियोजन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आगामी पुढचे 15-20 दिवस जे आहेत ते या सगळ्या प्रशासनासाठी, पोलिसांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. केवळ प्रशासनच नाही तर इथे राहणारा प्रत्येक नागरिक जो आहे तो देखील याचीच तयारी करतोय. गेले महिनाभरापासून प्रत्येकाच्या घराघरामध्ये या प्राण प्रतिष्ठेची तयारी सुरू असलेलं पाहायला मिळते. अनेकांचे बिझनेसेस आहेत, अनेकांचे स्टॉल्स आहेत, त्यांची तरी देखील मागच्या काही दिवसांपासून, महिन्यापासून या सगळ्या 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी चाललेली आहे. आजच्या कार्यक्रमासाठी देखील विविध तयारी इथल्या नागरिकांनी देखील केलेली आहे. आमच्या घरावरती झेंडे लावायचे असतील तिथपासून ते फुलांची आकर्षक सजावट असेल इथपर्यंतचा सगळा कार्यक्रम जो आहे तो इथल्या सगळ्या नागरिकांनी आणि प्रशासनाने नियोजित केलेला आहे. प्रज्ञा, जी जी रोहन, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी मोदी देणार आहेत. तर दुसरं म्हणजे आता नागरिकांनाही रोजगार मिळणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जर तुम्ही भावना जाणून घेतल्या तर त्यांच्याकडून कशा प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत? नक्कीच आपण काल देखील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आपण आता देखील काही नागरिकांशी बोलूयात. अंकल जी,
अगर समझो अभी यहाँ पे 15,700 कोटी रुपए का जो निधि है वो नरेंद्र मोदी जी देने वाले हैं इस सारे इलाका के डेवलपमेंट के लिए, तो कैसे नजरे से देखते हैं आप, क्या लगता है आपको इसके बारे में? नहीं तो हमारे देश का, प्रदेश का, हमारे अयोध्या नगरी का विकास होगा तो, और इससे रोजगार आएगा और सारी चीजें मतलब सुविधाएं बढ़ेंगी तो सबके लिए अच्छा ही तो होगा। जो उनका विजन है देश के विकास का तो वो तो बढ़ेगा इससे। और आपके लाइफ में क्या चेंजेस होने वाले हैं? इतना सारा बदल अभी हम देख रहे हैं 2 साल में बहुत बदल गई है, चेंज बहुत ज्यादा चेंज हो गया है। अयोध्या इतना चेंज हो गया है, यहाँ हमारा से पूरा देश इतना चेंज हो गया 9 सालों में, जो हम कभी सोचे नहीं थे। तो इसके लिए अब कहने मतलब शब्द नहीं है, उनकी तारीफ के, उनकी प्रशंसा के हमारे पास शब्द नहीं है। बहुत अच्छा विकास किया, इसमें कोई दो राय नहीं। इससे रोजगार के साधन अभूतपूर्व बढ़े जी। 5 साल पहले अयोध्या कैसा था, आज अयोध्या कैसा है, और 5 साल के बाद अयोध्या में क्या देखते हैं आप जब आएंगे ना तो अयोध्या का पहचान नहीं पाएंगे। हम लोग इधर 5 सालों में अयोध्या में हम लोग मतलब जगह जगह इतना ज्यादा विकास हो चुका है कि हम लोग ही भूल जाते हैं कि हम उसी अयोध्या में हैं जहाँ पैदा हुए थे। तो इतना ज्यादा चेंज, अयोध्या की बात नहीं कर रहा हूँ मैं, अपने पूरे प्रदेश की बात कर रहा हूँ। मोदी और योगी ये दोनों लोग मिलकर जबरदस्त विकास किए हैं, इसमें कोई दो राय नहीं है। 5 साल बाद अयोध्या का कैसे देखते हैं? 5 साल अरे तो उसकी तो कल्पना करना ही बेकार, मतलब वो तो अद्भुत होगी, उसमें कोई दो राय नहीं कि किस तर या सगळ्यांच्या जीवनामध्ये जो आहे तो प्रत्या मोठा बदल झालेला आहे। जसं की त्यांनी सांगितलं की माझा जन्म इथं झालेला आहे, परंतु आता मला ओळखू येत नाहीये की मी कुठे आहे। त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये देखील हजारो कोटी रुपयांची जी कामं या अयोध्येच्या पूर्ण नगरीमध्ये होत आहेत, त्यामुळे इथले सगळे नागरिक जे आहेत ते अगदी भारावून गेलेले पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, जर आपण प्रतिक्रिया जाणून घेतो त्याच्यावरूनच समजतंय की सध्या अयोध्येचं वातावरण हे भाजपाच्या दिशेने दिसतंय, त्यांचा रोग तो भाजपाच्या दिशेने दिसतोय। कारण आता सध्या आपण जर दृश्य पाहतोय अयोध्येचं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होतोय, शक्ती प्रदर्शन होतंयच, पण तिथेही जागोजागी भाजपाचे झेंडे पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारे भाजपाकडून तयारी केली जाते या सगळ्या दौऱ्यासंदर्भात? निश्चितच प्रज्ञा, आपण खरं तर पाहायला गेलं तर कालपासून जिथून अयोध्येमध्ये आपण एंट्री करतो, बायपासची जेव्हा आपण नगरीमध्ये येतो, तिथपासून सगळीकडे अयोध्येमध्ये पोस्टर जे आहेत ते भाजपचे लागलेले आहेत। योगींचे मोठे मोठे पोस्टर्स, मोदींचे पोस्टर्स, आणि यामध्ये लोकांना वाईट वाटत नाही। आपण ज्यावेळेस लोकांना विचारलो त्याच्यामध्ये राजकारण वाटतंय का की, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत आणि ही विकास जो होतोय 5 वर्षामध्ये जी काही झालेली अयोध्या नगराचा कायापालट जो पाहायला मिळतोय, त्यांनी लोक भारावून गेलेले आहेत, थक्क झालेले आहेत। जसं की पाठीमागे काकांनी आपल्याला सांगितलं की फक्त अयोध्यात नाही तर अशा प्रकारचा विकास जो आहे तो योगींच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे फक्त अयोध्या नगरीतलीच लोक नाही तर राज्यभरातील लोक जे आहेत ते मोदींच्या आणि योगींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। आपण काल देखील शरीर नाट्यावरती ज्यावेळेस लोकांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस देखील अनेक महिला ज्या आहेत, अनेक बांधव जे आहेत ते अक्षरशः भाजपचे फेटे, भाजपच्या टोप्या आणि गळ्यामध्ये शेला भाजपचा घातलेला पाहायला मिळत होता, आणि तिथून हे लोक जे आहेत ते चालत आलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे हे वातावरण जे आहे ते भक्तिमय आहेत, परंतु या सगळ्या परिसरातलं वातावरण भाजपला देखील आहे असं जाणवतंय। प्रज्ञा जी, मात्र रोहन तुम्ही बघत असाल तर म्हणजे तुम्ही तर लाईव्ह दृश्य बघत असाल, तिकडे आहात तुम्ही, पण जर आम्ही बघतोय टीव्ही वरून, आम्ही बघतोय ती दृश्य इथून, तर सगळं अयोध्या जे आहे ते भगवेमय झालेलं दिसतंय। सगळ्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत, लोककला सादर करताना दिसत आहेत। तर या संदर्भात ताजा तपशील। निश्चितपणाने सगळ्यांच्या घराघरांवरती भगवे झेंडे लागलेले पाहायला मिळतात। म्हणजे ज्यावेळेस राम खरं तर 14 वर्ष वनवास भोगून आलेले होते त्यावेळेस गुढ्या उभारून लोकांनी त्यांचं स्वागत त्यावेळी केलेलं होतं, आणि घरावरती आकर्षक रोषणाई असेल आणि भगवे झेंडे जे आहेत ते सध्याची परिस्थिती देखील त्याला साधीशी असलेली पाहायला मिळते। प्रत्येकाच्या घराघरांवरती भगवे झेंडे लावणे, घरामध्ये भगवे असलेले वस्त्र परिधान करून बाहेर पडणं,
गळ्यामध्ये भगवा शेला घालून बाहेर पडणं आणि अगदी दुकानांच्या मध्ये देखील गेल्यानंतर सगळं जे वातावरण आहे ते भगवमय अशा प्रकारचे पाहायला मिळतं. त्यामुळे इथल्या लोकांनी जे आहे त्यांचं जीवनमान एक्सेप्ट करून त्या प्रवाहामध्ये ते सगळे लोक सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि 22 तारखेला जो रामलल्लांची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होतो त्यासाठी देखील अशाच प्रकारची तयारी जी आहे ती या सगळ्यांकडून केली जाते आणि असंच चित्र आपल्याला 22 तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळी देखील पाहायला मिळणार आहे. रोहन, आता आपण दृश्य बघतोय, नरेंद्र मोदी हे स्वतः बाहेर येऊन नागरिकांना, तिथल्या लोकांना हातवारे करून सगळ्यांना नमस्कार असे करतायत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय की हमने करके दिखाया या आशयाचं त्यांच्यावर आनंद दिसतोय चेहऱ्यावर. म्हणजे एकदाचं राम मंदिर बनलं म्हणजे कित्येक वर्षापासून सगळेच लाखो करोडो भारतीय या सर्व सुवर्ण क्षणाची वाट पाहत होतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात हे राम मंदिर बनतंय आणि हा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. या संदर्भात आपली माहिती. नक्कीच खरं तर ज्या वेळेपासून याच ठिकाणावर असणारी बाबरी मस्जिद जी आहे ती पडली गेली, जो दहाच्या पाडला गेला, तेव्हापासून भाजपने आणि एकंदर संघाची रणनीती ही होती की त्या ठिकाणी राम मंदिर उभं राहायचं. त्यानंतर वेगवेगळ्या घटना घडल्या, वेगवेगळे प्रसंग घडले, अनेकदा कोर्टाची न्यायालयीन लढाई लढावी लागली. न्यायालयीन लढाई लढल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत लढाई लढावी लागली. सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकल्यानंतर मोदींनी जे आहे ते 2019 पासून जो आहे तो या सगळ्याचं एकंदर श्रेय असेल किंवा हमने करके दिखाय जसं प्रकारचा त्यांचा जो ऍटिट्यूड आपण मोदींच्या चेहऱ्यावरती सध्या या भूमीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतोय. तोच चित्र भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, भाजपच्या प्रत्येक इथल्या खासदाराच्या चेहऱ्यावरती आहे आणि त्याचं श्रेय देखील ते घेत आहेत आणि घेतलं पाहिजे असं प्रकारचं नागरिकांचं देखील तेच म्हणणं येते. कारण का गेल्या अनेक वर्ष हा सगळा मुद्दा जो आहे तो रेंगाळत पडलेला होता. भाजपच्या प्रत्येक विकास कामासाठी प्रत्येकाची जी रणनीती आखली जात होती, त्यावेळेस निवडणुकांचे जे जाहीरनामे प्रसिद्ध केले जात होते त्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर आम्ही बनवणार अशा प्रकारची भूमिका जी आहे त्यांनी मांडलेली होती. आणि सत्ता मिळाल्यानंतर मोदींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा काही हालचाली केल्या आणि त्या हालचालीनंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लगेचच जे आहे ते मोदींनी त्याचं भूमिपूजन देखील केलं. दुसरी जागा जी आहे ती मस्जिदीसाठी अलॉट देखील केली, त्या ठिकाणी देखील मस्जिद होत आहे आणि मोदींनी या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम देखील काही वर्षांपूर्वी घेतला, या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आता राम मंदिर जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. आणि 2024च्या निवडणुकींच्या पूर्वी मोदींना जी आहे ती प्राणप्रतिष्ठा याची करायची होती. त्यामुळे मोदींनी 22 जानेवारीचा मुहूर्त काढला आणि याच मुहूर्तावरती आता 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होते. त्यामुळे तो जो आनंद आहे तो कदाचित मोदींच्या चेहऱ्यावरती अयोध्येमध्ये आल्यानंतर आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यामुळे हा आनंद मोदींच्या चेहऱ्यावरती आहे आणि मोदी आता थोड्याच वेळामध्ये याच ठिकाणी असणाऱ्या माझ्या पाठीमागे राम मंदिराचं कॉरिडॉर आहे त्याच ठिकाणून ते आतमध्ये जातील आणि राम मंदिराचं दर्शन तर घेतीलच, परंतु तिथे सुरू असलेल्या मंदिराच्या कामाचा देखील आढावा घेतील. जी. पण रोहन, मोदींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त 1400 कलाकार हे तिथे सज्ज झालेले आहेत कला सादर करण्यासाठी. या संदर्भात माहिती. नक्कीच प्रज्ञा, खरं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्याप्रमाणे भाविक येत आहेत त्या प्रमाणात कलाकार देखील त्यांची सेवा जी आहे, त्यांची कला जी आहे ती या रामनगरीमध्ये, ती या अयोध्या भूमीमध्ये सादर करण्यासाठी येत असलेले पाहायला मिळत आहेत. आपण मागाशी देखील काही कलाकारांशी बातचीत केली तर ते झारखंडवरून आलेले होते, काही जण हरियाणावरून आलेले होते, उत्तर प्रदेशमध्ये त्यांची लोककला आहे, परंतु विविध राज्यातील विविध लोक जे आहेत ती त्यांची कला, राजस्थानवरून खूप मुली या ठिकाणी कला सादर करण्यासाठी, त्यांचं नृत्य सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या सगळे कलाकार मंडळी देखील या रामलल्लांच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांची सेवा या सगळ्या परिसरातील भाविकांसाठी, नागरिकांसाठी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते पूर्णपणे प्रसन्न झालेलं आहे, तल्लीन वातावरण झालेलं आहे. ज्या आध्यात्मिक भूमीमध्ये आपण आल्यानंतर जी वाईब्स मिळतात ते सगळे या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात. त्यामुळे या कलाकारांनी जे आहे ते या सगळ्या परिसराला एक वेगळं महत्व प्राप्त करून दिलेलं पाहायला मिळतंय. या कलाकारांची जी आहे ती मोठी मांडी आहे या सगळ्या
सगळ्या परिसरामध्ये खरं तर कालपासून पाहायला मिळते. परंतु मी जसं मागाशी देखील सांगितलं की ही केवळ रंगीत तालीम आहे. मुख्य कार्यक्रम जो आहे तो 22 तारखेला होणार आहे आणि त्याची अनुभूती आताच मिळते की जर ट्रेलर असा असेल तर पिक्चर काही वेगळाच पाहायला मिळणार आहे. जी जी मात्र रोहन, स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी 40 मंचही सज्ज झालेले आहेत. त्यांच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात माहिती. नक्कीच खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. एसपीजीच्या टीम आहेत त्या गेल्या अनेक दिवसांपासून इथेच आहेत. बॉम्ब शोध पथकं आहेत, BDSची पथकं आहेत, त्यांच्याकडून वेगवेगळे ठिकाणची जाऊन जी आहे ती तपासणी केली जाते. पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी मी सांगितलं की BDSची पथकं असतील, डॉग स्क्वॉड असतील, अँटी टेररिझम स्क्वॉड असेल, सगळे जे आहेत ते सध्या अयोध्या नगरीमध्ये आलेलं आहे. जवळपास उत्तर प्रदेश पोलिसांचं निम्मी पोलीस पथक जी आहे ती या ठिकाणी येऊन सज्ज झालेली पाहायला. इथला सगळा जो माहोल आहे, इथला सगळा जो कार्यक्रम आहे तो उत्तम प्रकारे होण्यासाठी सध्या तरी गर्दी झालेली पाहायला मिळते. जी म्हणजे रोहन, खरं तर आता राम मंदिरही तिथे आता राम मंदिराचं जे आहे आता लोकार्पण होणार आहे, उद्घाटन होणार आहे आणि दुसरं म्हणजे प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सगळ्या घडामोडींचं श्रेय खरं तर अनोख्या म्हणजे तिथल्या जे नागरिक आहेत, जे आहेत अयोध्या नगरीतले जे नागरिक आहेत त्यांना असं वाटतंय की हे भाजपाचं श्रेय आहे. आणि दुसरं म्हणजे खरं तर या सर्व घडामोडींचं, या सर्व म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन असो किंवा प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा असो, या सर्वाचा लाभ म्हणजे याचा फायदा 2024च्या निवडणुकांसाठी भाजपाला होऊ शकतो का? निश्चितच ज्या प्रकारे संपूर्ण देशभरामध्ये सध्या रामलल्लांच्या स्वागताची तयारी केली जाते, ज्या प्रकारे मोदींनी केलेल्या राममंदिराच्या या सगळ्या कामाचं कौतुक देशभरातून होते. केवळ या राज्यातच नाही, उत्तर प्रदेशमध्येच नाही तर देशभरातील नागरिक जे आहेत ते रामलल्लांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोदींचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळे मोदींनी जी आहे ती या सगळ्यांची नस जी आहे ती ओळखलेली होती. जो हिंदुत्वाचा चेहरा म्हणून योगींना प्रकर्षाने समोर आणलं गेलं आणि ज्या पद्धतीने योगींनी या सगळ्या भागाची डेव्हलपमेंट केली, या सगळ्याचं श्रेय जे आहे ते सध्या इथले लोक जे आहेत ते मोदींना आणि योगींना देताना पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितपणाने 2024च्या निवडणुकीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. ज्यावेळेस लोकांसमोर ते जाणार आहेत, त्यावेळेस लोकांसमोर मोदी आणि योगी निवडणुकीसाठी जाणार आहेत, समोर जाणार आहेत, त्यावेळेस राम मंदिर घेऊन ते लोकांच्या घराघरामध्ये जातील. त्यामुळे लोकांची असणारी रामाप्रतीची आस्था आणि त्यांचं अस्तित्व हे लोकांना माहीत असल्यामुळे निश्चितपणे 2024च्या निवडणुकीमध्ये मोदींना मोठं सहकार्य या सगळ्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे. जी जी तर रोहन, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली कुठवर आलेली आहे आणि दुसरं म्हणजे शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर ते रेल्वे स्टेशनकडे आधी उद्घाटन करतील का दुसऱ्या विकास कामांच्या उद्घाटनाला जातील? कारण इथेही मुंबई आणि जालना वंदे भारत एक्सप्रेसचंही त्यांच्या हस्ते म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. नक्कीच रेल्वे स्टेशनला 2 रेल्वेचं उद्घाटन होणार आहे, लोकांना जाणार आहे. एक म्हणजे वंदे भारत आणि दुसरं अमृत भारत. 6 वंदे भारत ज्या आहेत त्या या अयोध्येतून रोज निघणार आहेत आणि 2 अमृत भारत ट्रेन ज्या आहेत त्या या अयोध्ये नगरीतून रोज जाणार आहेत देशांच्या कानाकोपऱ्यामध्ये. आता मोदी जे आहेत ते थोड्या वेळामध्ये पोहोचतील. मोदी आता सध्या लता मंगेशकर चौकाकडे येत आहेत. लता मंगेशकर चौकातून येऊन जे आहेत ते मोदी हनुमान गडीला करायचे जातील आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची गर्दी जी आहे ती दोन्ही बाजूला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर सगळे लोक जे आहेत ते मोदींची वाट या ठिकाणी पाहत आहेत. थोड्याच वेळामध्ये मोदी येणार आहेत. विविध वाद्य जे आहेत ते आता वाजायला सुरुवात झालेली आहे. कमानी आपण पाहतोय, कमानी फुलांच्या कालपासून जे आहेत त्या अशा प्रकारे सजवलेल्या आहेत आणि हा सगळा राम मंदिर कॉरिडॉरचा सगळा भाग आहे आणि इथूनच मोदी जे आहेत ते
आतमध्ये जाणार आहेत. त्यामुळे विविध पथकं SBGSच्या टीम मोदींची सगळी सुरक्षा यंत्रणा सध्या सज्ज झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता काहीच क्षण राहिलेला आहे आणि अवघ्या थोड्या वेळामध्ये जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि मोदी या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांचा उत्साह जो आहे तो नागरिकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आत्ताच गर्दी करताना सध्या आपल्याला या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत आणि कदाचित राम मंदिराच्या अगोदर मोदी जे आहेत त्या हनुमानगडीला जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. मोदी राम मंदिराच्या सगळ्या भागामध्ये जातील, तिथे रामराचं दर्शन घेतील. त्या ठिकाणी सगळ्या कामाची पाहणी करतील. त्यानंतर अतिशय भव्य प्रकारचं मंदिर होतं. 24 तास जे आहे ते विविध काम या मंदिराचं सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. अगदी 24 तास देखील या मंदिरासाठी जे येते कमी पत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या मोदी राम मंदिराचं काम पाहून झाल्यानंतरच रेल्वे स्टेशनला जातील अशी शक्यता जी आहे ती सांगितली जाते. जी मात्र रोहन, सध्या आत्ताचं वातावरण तिथे पाहायला मिळालं तर अयोध्या नगरी सजलेली आहे, दुतर्फा गर्दी झालेली पाहायला मिळते आणि दुसरं म्हणजे कलाकारही कला सादर करताना दिसत आहेत ठिकठिकाणी. आता मोदींचं हे शक्ती प्रदर्शन होतच राहील, पण दुसरं म्हणजे जेव्हा प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होईल या पार्श्वभूमीवर VIP लोकांसाठी किंवा VIP जे आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरं म्हणजे कशी व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे आणि सुरक्षेत कशा प्रकारे त्या पार्श्वभूमीवर वाढ करण्यात आलेली आहे. नक्कीच खरं तर सुरक्षा जी आहे ती अतिशय कडक पाहायला मिळते. या अयोध्या नगरीमध्ये 20 तारखेनंतर जे आहे ते केवळ 21 तारखेनंतर केवळ निमंत्रितांसाठी सगळं अलाउड असणार आहे. अगदी अयोध्यामध्ये ज्या बायपास मधून आपण आतमध्ये येतो तिथूनच हे सगळं 20 तारखेला चेकिंग सुरू होईल आणि मगच अयोध्येमध्ये येता येईल. फक्त निमंत्रितांसाठी जे आहे ती या 22 तारखेचा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अगदी इथल्या असणाऱ्या प्रत्येक हॉटेल्सला देखील सांगण्यात आलेलं आहे की 21 आणि 22 तारखेला कोणत्याही प्रकारचं बुकिंग जे आहे ते घ्यायचं नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय जो आहे हॉटेल्स जे आहेत ते बंद ठेवायचे आहेत. केवळ जे निमंत्रित लोक येणार आहेत, निमंत्रित लोकांना जे पास दिलेले आहेत तेवढीच लोक हॉटेल्समध्ये राहतील, त्यांनाच तुमची व्यवस्था जी आहे तुम्हाला व्यवस्था करायची आहे. त्यामुळे बाकीच्या लोकांसाठी नाही, परंतु VIP लोकांसाठी जो आहे तो हा सगळा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा इतर ज्या सगळ्या संघटना आहेत ज्यांनी या राम मंदिराच्या न्यास कमिटीमध्ये सहभागी आहेत त्यांच्या माध्यमातून विविध लोकांना जे आहेत ते निमंत्रण दिलेले आहेत. देशभरातील काही मोजके लोक जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. आपल्याला जसं की कालच कळालं होतं की महाराष्ट्रामधून अनेकांना निमंत्रण गेले नव्हते याची ओरड गेल्या काही दिवसांपासून करत होते, परंतु आता जे आहे ते काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांना आमंत्रण केलंय. राष्ट्रवादीचे सुळे गटाचे शरद पवार यांना निमंत्रण केलेलं आहे. राज ठाकरे मनसे प्रमुख यांना देखील निमंत्रण केलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांना केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले यांना देखील या सगळे निमंत्रण केलेले आहेत. अशी राज्यभरातील ठराविक VIP लोक जे आहेत ते या सगळ्याच्या साठी सहभागी होणार आहेत. तर सेलिब्रिटी देखील काही येण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की अमिताभ बच्चन जे याच उत्तर प्रदेश भूमीतले आहेत त्यांना देखील स्वतः समक्ष जाऊन न्यास कमिटी देणार आहेत. अशा प्रकारे निमंत्रण या सगळ्याचं देणार आहेत अशी माहिती. जी रोहन, पण जेव्हा निमंत्रण ह्याच्यावर पण वाद सुरू होता खरं तर, जेव्हा ह्या सर्व वादावर पडदा टाकण्यासाठी निमंत्रणं दिली गेली आहेत का अशी ही राजकीय चर्चा सुरू आहे. आणि दुसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर अयोध्येतून नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. हे सगळं निवडणुकांसाठी सुरू आहे अशी ही प्रतिक्रिया समोर आलेली, तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच खरं तर आपण जर पाहायला गेलं तर निवडणुकांसाठी सुरू आहे असं प्रकारचं काही मत काही व्यक्तींनी जरूर व्यक्त केलेलं आहे, परंतु मोठ्या संख्येने जे अयोध्यातले नागरिक आहेत, जे इथे राहणारे नागरिक आहेत, ते हे सगळं चित्र पाहून खरंच भारावलेले गेलेले आहेत. आपण काही लोकांशी पुन्हा आपण एकदा बातचीत करूयात. आपण काही लोकांशी बोलूयात. कहाँ से आप? यहाँ से प्रॉपर अयोध्या से. तो अभी क्या लग रहा है, अयोध्या इतना बदल गया है, कैसे देखते हैं अयोध्या को?
अयोध्या तो काफी बदल गया है। पहले यहाँ पे रोडें बहुत कम थी एरिया, बट इस समय बढ़ गया है। तो अयोध्या पहले से बहुत ज्यादा डेवलप हो गया है। तो ऐसा लखनऊ को एक बराबर आ रहा है। पहले यहाँ पे इतनी सफाई वगैरह नहीं होया करती थी, लेकिन अब ऐसा है कि यहाँ पे बहुत सफाई होती है। अभी हाथ को काम मिलेगा, हर हाथ को काम मिलेगा ऐसा लग रहा है। मतलब क्या? हर हाथ को जॉब मिलेगी तो हाँ बिल्कुल बिल्कुल, यहाँ पे हर किसी को जॉब मिल जाती है। यहाँ पे इस समय बेरोजगारी उतना नहीं रह गई है। हर कोई यहाँ पे मतलब अपना घर चला सकता है, इतना यहाँ पे रोजगार है। अंकल जी कैसे देखते हैं अभी इतना सब कुछ बदल गया है? अयोध्या अभी अयोध्या अलग दिख रहा है, तो आप कैसे देखते हैं इस सब अयोध्या? बहुत अच्छी नजर से देखते हैं, बहुत बदल गया है। बहुत अच्छी बात है। रामनगरी में, अयोध्या में आपका भी स्वागत है, मीडिया के भी स्वागत है। तो किसने किया है? लोग बोल रहे हैं योगी ने। राइट, हाँ, मोदी और योगी ने मिलकर किया है, यही है। बहुत अच्छा। बहुत सारे लोग बोल रहे हैं कि चुनाव आ रहा है इसलिए ये सब किया जा रहा है। नहीं, चुनाव का कोई वो मैटर ही नहीं है। ये बहुत अच्छा ही काम किया जो भी कुछ हो रहा है। चुनाव का कुछ नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। अच्छा, हाँ, और आपका भी स्वागत है, वेलकम। तर निवडणुकांचं काही नाही, निवडणुका असल्या नसल्यानं फरक पडत नाही। हे मोदींचं योगींचं कौतुक करतायत, परंतु हे सगळं होतंय ते नियोजित विकास होता आणि नियोजित विकासाच्या माध्यमातूनच हे सगळं केलं जात आहे, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते प्रज्ञा या सगळ्या लोकांकडून व्यक्त केलं जात आहे। जी, मात्र रोहन, विमानतळाचं आणि रेल्वे स्थानकाचं त्याचा काही फायदा होणार आहे का लोकांना, तुम्ही विचारू शकता का? कारण अनेक प्रतिक्रिया समोर येतीलच या माध्यमातून। आपण काही लोकांशी पुन्हा एकदा बोलूयात। अंकल जी अभी भैया क्या देखते हैं यहाँ पे? अभी एयरपोर्ट होने वाला है, उसके साथ साथ बहुत बड़ा रेलवे स्टेशन भी होने वाला है, तो इससे क्या फायदा होने वाला है? रेलवे हो रहा है, होने वाला है, बहुत फायदा वाला है, सब पब्लिक को फायदा होने वाला है, पूरा यूपी को फायदा होने वाला है। हाँ, जैसा कि एयरपोर्ट बन रहा है, आने जाने के लिए सबको सुविधा होगा। स्टेशन का है वो सबके लिए होएगा, अपने लिए थोड़ी वो कर रहे हैं, पूरी जनता के लिए कर रहे हैं। और लोग हैं उनसे भी आज बातचीत करेंगे। एक मिनट, अभी मोदी जी आ चुके हैं, एयरपोर्ट का लोकार्पण, एयरपोर्ट का इनॉग्रेशन हो गया है, अभी रेलवे स्टेशन का भी होगा, तो क्या बदलाव होने वाले हैं एयरपोर्ट और रेलवे स्टेशन के बाद अयोध्या में? अरे कनेक्टिविटी बढ़ जाएगी, बाहर से जो लोग आना चाहते थे वो लोग आ जाएंगे, यहाँ आने जाने की सुविधा बढ़ जाएगी, डबल रेलवे लाइन बन गई है, ट्रेन बढ़ जाएगी, और कितनी सुविधा चाहिए, उससे रोजगार बढ़ेगा, विकास होगा अपने देश का, प्रदेश का। बहुत सारे लोग बोल रहे हैं कि चुनाव आ रहे हैं, चुनाव आने वाले हैं, इसके वजह से चुनाव आने वाले हैं इसलिए हो रहा है। नहीं, हमको तो ऐसा नहीं लगता। ये जब से आए हैं तब से इन्होंने रेल कनेक्टिविटी और एयर कनेक्टिविटी और सभी मतलब कनेक्टिविटी पे बहुत जोर दिया है। तो चुनाव का कोई मुद्दा नहीं है, मतलब चुनाव के बारे में नहीं, हमें तो ऐसा नहीं लगा कि चुनाव से है, और अगर चुनाव से है भी तो क्या गलत है? हमें तो विकास से मतलब है। विकास हो रहा है, विकास देख के नहीं हो रहा। चुनाव क्या चुनाव से पहले नहीं हुआ था? ये यहाँ विकास का काम 3 साल से चल रहा है, और इस समय अब जाके पूरा हुआ है। अब यहाँ का रेलवे स्टेशन देखिए, एयरपोर्ट उसको फेल कर, उसके आगे फेल है। तो ये तो हम समझते हैं कि ये तो अच्छी बात है कि हमारे यहाँ कुछ बन रहा है। अब किसी को कुछ कहने से रोका नहीं जा सकता कि हाँ वो किस लिए हो रहा है, हमको विकास मतलब है, हो रहा है बस। और बहुत सारी राजनीतिकार ऐसे बता रहे हैं कि 2024 को फायदा होने वाला है इसलिए सारा किया जा रहा है। उनकी राजनीति यही सब बोल के है। वो क्या बोले? उन्होंने कभी कुछ किया है नहीं, क्या बोलेंगे? वो तो यही बोलेंगे ना, किया है, हो रहा वो हो रहा है, हमें इससे नहीं मतलब है। आगे देखा जाए। तर आपण लाईव्ह दृश्य पाहूयात की मोदी जे आहेत ते आता या ठिकाणी मोदींचा फोटो आहे। रोहन, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू आहे, शक्ती प्रदर्शन सुरू आहे, विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं योगी आदित्यनाथ यांनी स्वागतही केलं आणि या दौऱ्यात ते 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। कलाकार आपली कला सादर करताना दिसतात।
धर्मपथ ते रामपथ असा 15 किलोमीटरचा रोड शो सुरू आहे। त्यानंतर 11:30 वाजता ते रेल्वे स्टेशनवर पोहोचतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत पोहोचले, त्यांचं आगमन झालेलं आहे अयोध्येत। योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वेलाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तर दुपारी 12:15 अयोध्या विमानतळाचंही ते उद्घाटन करणार आहेत। दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील 15,700 कोटींच्या प्रकल्पाची ते पायाभरणी करणार आहेत। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू आहे, शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी झालेली पाहायला मिळते। तर अयोध्या धाम हे स्थानक 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त त्याला खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आधुनिक रेल्वे स्थानकाची ही इमारत आहे, 3 मजली लिफ्ट, सरकते जिने, खाद्यपदार्थांची सोय या रेल्वे स्टेशनवर आहे। त्याचबरोबर पूजा साहित्याच्या खरेदीसाठी ही विविध दुकानं तिथे सज्ज आहेत। बाल संगोपन काळजीगृह, प्रतीक्षागृहासह आधुनिक सुविधांनी हे रेल्वे स्टेशन सुसज्ज असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत आहेत, अयोध्येत त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी दुतर्फा गर्दी केलेली नागरिकांनी पाहायला मिळते। तर अयोध्या नगरी त्याच्यासाठी सज्ज झालेली आहे, सजलेली आहे। विविध विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात लोकार्पण होणार आहे। तर या दौऱ्यात ते 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होताच योगी आदित्यनाथ त्यांनी स्वागत केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं। खरं तर 22 जानेवारीला प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे राम मंदिरात आणि याच पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा खरंच महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनेक कलाकार इथे पोहोचलेले आहेत, कला सादर करताना दिसतायत। आपण दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची, शक्ती प्रदर्शनाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 1 दिवसीय अयोध्या दौरा आहे। विविध विकास कामांचं थोड्याच वेळात ते लोकार्पण करतील, उद्घाटन करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होताच योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि या दौऱ्यात ते 15,700 कोटी रुपये विकास कामांसाठी देणार आहेत। तर त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। धर्मपथ ते रामपथ असा 15 किलोमीटरचा रोड शो आहे आणि या रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत। त्यानंतर 11:30 वाजता ते रेल्वे स्टेशनवर पोहोचतील अशी माहिती मिळत होती, मात्र अद्यापही त्यांचं शक्ती प्रदर्शन रोड शो सुरू आहे।